2017 साली मी महानगरपालिकेची निवडणूक लढलो होतो. त्यामध्ये मी दुसऱ्या क्रमांकाला आलो. त्यावेळेला भाजपची लाट होती, तरी मला लोकांनी दुसऱ्या क्रमांकाला स्थान दिल्यामुळे मी खचून न जाता गेली 8 वर्ष अविरतपणे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच विविध विषयांवर मी काम करतोय. मी माझ्या प्रभागातील जवळजवळ 1000 तरुणांना संगणकाचं मोफत प्रशिक्षण दिलंय. अंदाजे 500 लोकांपेक्षा जास्त लोकांना मी रोजगार मिळवून दिलाय. आणि आरोग्य क्षेत्रात तर मी हजारो लोकांचं काम केलेलं आहे. या माझ्या विविध कामाची दखल घेऊन पक्षाने मला यावेळेला उमेदवारी दिली. पक्षाने जो सर्वे केला त्यामध्ये फक्त आणि फक्त माझंच नाव अग्रेसर असल्यामुळे प्रभाग क्रमांक 24 मध्ये मला त्यांनी संधी दिली. आणि 24 प्रभागाच्या क गटातून, सर्वसाधारण खुल्या गटातून मी उभा आहे. माझं निवडणुकीच्या EVM मशीनवर अनुक्रमांक 1 ला माझं नाव आहे. दैवाने सुद्धा मला 1 नंबर दिलेला आहे. आणि आता ज्या माझ्या या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने मी जेव्हा रॅलीमध्ये, प्रचारामध्ये जातो तेव्हा जनतेचा जो प्रतिसाद आहे मला, तर आता या निर्णायक टप्प्याला जनतेनेच ठरवून दिलंय की या वेळेला नितीन परतानीला कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक करायचं. त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय जो आहे तो 100% खात्रीशीर पक्का आहे. जनतेने मला नगरसेवक करायचं ठरवलेलं आहे. समोर तितकेच तगडे उमेदवार भाजपाने दिलेले आहे. कसं बघता तुम्ही ह्या निवडणुकीला? माझ्या गटाचं जर पर्टिक्युलरली माझ्या गटाचा विचार केला तर माझ्या समोर जो भाजपने उमेदवार दिलेला आहे त्याचा जनसंपर्क बिलकुल नाही. त्याची उमेदवारी जी दिली गेली त्यात जे राजकारण झालं त्यामुळे भाजपामध्ये पण अंतर्गत सगळी नाराजीची लाट आहे. माझ्यासमोर जो उमेदवार दिलेला आहे तो कसबा पेठेतला असला तरी त्याच्या बेसिक कसबा पेठेतल्या भागातून मला प्रचंड प्रतिसाद आहे. आणि तिथले लोक म्हणतात की आम्ही तुम्हालाच मतदान करणार. माझा विजय हा कसबा पेठेतूनच पक्का होईल आणि त्यानंतर उर्वरित भागातून मला लीड मिळेल. मोठ्या पक्षांकडनं किंवा असं म्हणूयात की काही सत्ताधारी पक्षांकडनं शेवटच्या टप्प्यांमध्ये लोकांना आमिष दिलं जातात वेगवेगळी, जसं की पैसा असेल किंवा वेगळ्या गोष्टी असेल, आणि मग निवडणूक वेगळ्या मार्गाला जाताना आपल्याला बघायला मिळते. अनेक ठिकाणी असे प्रकार अजूनही घडत आहेत. या सगळ्यांकडे काय बघता, कसं बघता? लोकांची मानसिकता स्पष्ट आहे. हे जे आमिष दाखवतील, पैसे देतील, लोक यांच्याकडून पैसे घेतील, पण लोक काम करणाऱ्या उमेदवाराला संधी देतील. पैसे सगळ्यांचे जरी कोणी काही घेतले, बेसिकली सगळी लोक काही पैशावर मतदान करत नाहीत. जी आमिषाला बळी पडून पैसे घेणारी लोक आहेत ती सुद्धा आमिषाला बळी पडतील, पैसे घेतील, पण मतदान मात्र ते यावेळेला प्रभाग क्रमांक 24 मध्ये काँग्रेस पक्षालाच करतील. आणि त्यातल्या त्यात क गटामध्ये मला संपूर्ण जनतेचा प्रतिसाद मिळेल. कितीही पैशाचा किंवा दुसऱ्या यंत्रणेचा त्यांनी गैरवापर केला तरी त्याचा कोणताही फरक माझ्या विजयावर पडणार नाही. माझा विजय 100% निश्चित आहे. गेल्या वेळेला पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ या मतदारसंघामधून रिलीज झाले होते. तर तुम्ही कशा प्रकारे यंत्रणा राबवत आहात यावेळी हे सगळे प्रकार रोखण्यासाठी? यावेळेला आमचे सगळे कार्यकर्ते सतर्क आहेत. प्रत्येक भागात आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. जिथे असा कोणताही प्रकार घडेल त्याचं सोशल मीडियाद्वारे आधी जनतेला सगळं दाखवलं जाईल की काय प्रकार घडतात. कारण यंत्रणा तर सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत. यंत्रणा तक्रारींची कितपत दखल घेतील याबाबत आम्हाला शंका आहे. मात्र आम्ही जनतेच्या न्यायालयात तो विषय ठेवू आणि मग जनता ठरवेल की त्यांना शासन काय करायचं. तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे? तुम्ही आता इतके दिवस रॅली, प्रचार, सभा करता. मला पहिल्या दिवसापासून जो जनतेचा प्रतिसाद आहे तो प्रचंड मोठ्या संख्येने जनतेचा मला प्रतिसाद आहे. लोकांनी मला बोलून दाखवले की माझं जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बळावर ते सगळे मला मतदान करणार आहेत. त्यामुळे मला माझा विजय निश्चित होईल याबद्दल कोणती शंका उरलेली नाही. ह्या भागामध्ये असं म्हणू की पेठांमध्ये रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचे, पाण्याचे आणि कचरा
रहदारीचा मोठा प्रॉब्लेम आहे. महानगरपालिकेमध्ये तुम्ही लोक गेलात किंवा काँग्रेस पक्षाची लोक गेलात, प्रायोरिटी बेसवरती कुठली कुठली कामं असणार आहेत? मी माझ्या परिचय पत्रकामध्ये माझं विजन मांडलेलं आहे. प्रभागामध्ये जे निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत, आपण जर पाहिलं तर अर्ध्या किलोमीटरचा रस्ता पण सलग नाहीत, त्याच्यात खड्डे आहेत. आणि विशेष करून जुने सिमेंट डांबरी रोड जे होते ते उकरून सिमेंटचे रस्ते केले गेले आणि आता त्याच्या दुरुस्तीसाठी त्याच्यावर डांबरी खडीचा पॅच मारला जातो. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. त्याच्यामुळे आणि तसंच प्रभागामध्ये पाणी पुरवठा आहे तो एक समान नाही. कुठं आपल्या फेवरच्या भागामध्ये जास्त प्रेशर, जो भाग आपल्याला अनुकूल नाही तिथं कमी प्रेशर, असे प्रकार चालतात. ठिकठिकाणी राडा रोडा कचरा साठलेला असतो, तो उचलला जात नाही. कचरा विघटनाचे प्रकल्प प्रभागामध्ये लागले पण ते आज बंद पडलेले आहेत. अशा अनेक समस्या आहेत. त्यावर मी 100% काम करीन. प्रभागातले रस्ते एकसारखे स्वच्छ गुळगुळीत करणे, प्रभाग स्वच्छता ठेवणे, राडारोडा मुक्त करणे, कचरा निर्मूलन करणे, समान दाबाने सुरळीत सर्व ठिकाणी एकसारखा पाणी पुरवठा करणे आणि विशेष करून प्रभागातच नव्हे तर अख्ख्या पुणे शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत. तो माझा अजेंड्यावर पहिला विषय राहील की महिलेला सुरक्षितता आणि स्वच्छता या दृष्टीने पुरुषांच्या जोडीने महिला स्वच्छतागृह न ठेवता स्वतंत्र स्वच्छतागृह झाली पाहिजे, जेणेकरून महिलेला त्याचा वापर करता येईल. आत्ताच्या स्वच्छतागृहांमध्ये पुरुष महिला जरी वेगळे असले तरी त्याचे दरवाजे तुटलेले असतात, यंत्रणा सगळी आतली खराब असते, त्याच्यामुळे महिला त्याचा वापरच करत नाहीत. तर महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे ही आत्ताची काळाची गरज आहे आणि ते मी निश्चित करीन. त्याच जोडीने प्रभागातली जर तुम्ही महानगरपालिकेचे दवाखाने पाहिले तर त्याचं खाजगीकरण व्हायला लागलं. त्याचा हेतू असा होता की सर्वसामान्य गरीब जनतेला आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा, परंतु त्या हेतूपासून आता प्रशासन आणि शासन आणि राज्यकर्ते वेगळ्या दिशेला चाललेत. माझा प्रयत्न राहील कमला नेहरू हॉस्पिटल असू द्या, गायकवाड दवाखाना असू द्या, प्रभागामध्ये महानगरपालिकेचे दवाखाने हे खाजगीकरण न होता ते जनतेच्या फायद्यासाठी स्वस्तात त्यांना उपचार मिळावे, मोफत उपचार मिळावे, यासाठी कार्यरत कसे होतील, ते पूर्ववत कसे होतील, हा माझा प्रयत्न आहे. बोगस मतदान किंवा दुबार नावं असणे किंवा शेजारच्या मतदारसंघातनं काही मतदार ॲड झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत या वॉर्डातनं सुद्धा, तर ते रोखण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? आणि दुसरी गोष्ट, अशा लोकांना तुम्ही काय इशारा देता? आता आमच्या प्रभागात पाहिलं तर जो भाग भाजपला अनुकूल नाहीये तिथली एका गल्लीतली शेकडो नावं प्रभाग क्रमांक 25 किंवा प्रभाग क्रमांक 13 इथं शिफ्ट केलेली. तर माझा जनतेला आवाहन आहे, जरी त्यांनी आपली संख्या कमी केलेली असेल तरी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या धोरणानुसार आपण जे शिल्लक राहिलोय ते एकजुटीने जर यांच्या विरुद्ध लढलो आणि ते बळ जर एका ठिकाणी एकत्रित केलं तरी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल आणि आपला विजय निश्चित होईल.